नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवरती. 12वी सायन्सच्या फिजिक्सच्या लेक्चर सिरीज मध्ये आज मी घेऊन आले एक नवीन टॉपिक. आपण 12वी सायन्सचा फिजिक्सचा सेकंड चॅप्टर चालू केलेला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, आणि त्याच्यामध्ये आपण एक एक प्रॉपर्टी फ्लुइडची स्टडी करत आलोय. आपण आता पोहोचलोय सरफेस टेन्शन या प्रॉपर्टी पर्यंत, आणि त्याच्यानंतर आपण बघतोय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सो आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आले ज्याचं नाव आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सरफेस. तुमच्या प्लेन सरफेस वरती तुमचा लिक्विड ड्रॉप कसा शेप घेणार आहे ते आपल्याला शिकायचं, ते आपल्याला बघायचं. एक छोटी कॉन्सेप्ट आहे, ज्या कॉन्सेप्टमुळे तुम्हाला शेप लिक्विड ड्रॉप कसा घेईल ते समजणार आहे. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यूज विचारू शकतात, किंवा 1 मार्क क्वेश्चन विचारू शकतात, किंवा कंडिशन्स विचारू शकतात. ओके, सो आता आपण बघूया की सॉलिड सरफेस वरती तुमचा लिक्विड ड्रॉप जो आहे तो शेप कसा घेणार. ओके, म्हणजे तुम्ही जमिनीवर जे पाणी ओतताय, आता तुम्ही ग्लास भरून जर पाणी ओतलं तर तो ग्लास भरून ओतलेलं पाणी कसा शेप घेईल सगळ्यांना माहिती. ओके, ते पसरेल प्लेन सरफेस वरती. पण जेव्हा मी एक ड्रॉप त्या प्लेन सरफेस वरती एक ड्रॉप तुमचा पडतोय वॉटरचा, लिक्विडचा, तर तो ड्रॉप कसा शेप घेईल. जर ते लिक्विड वॉटर असेल तर कसा शेप घेईल, केरोसिन असेल तर कसा शेप घेईल, मर्क्युरी असेल तर कसा शेप घेईल, किंवा तुमचा सरफेस कसा आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की तुमचा लिक्विड ड्रॉप शेप कसा घेणार. ओके, सो आता शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन द सरफेस, हा शेप टोटली डिपेंड असतो सरफेस टेन्शन वरती. कशावरती डिपेंड असतो? सरफेस टेन्शन वरती. मग कसा? बघा इकडे, आता हा जो मी सरफेस कन्सिडर केलाय हा आहे माझा सॉलिड सरफेस. ओके, हा कुठला सरफेस आहे? सॉलिड सरफेस. आणि याच्यावरती हा जो आहे हा तुमचा आहे लिक्विड ड्रॉप. हा काय तुमचा लिक्विड ड्रॉप. सॉरी, याच्यावरती हा जो आहे तुमचा हा आहे लिक्विड ड्रॉप. ओके, आता ह्या लिक्विड ड्रॉपचा शेप कसा असेल हे ठरतं सरफेस टेन्शन वरती. सरफेस टेन्शन कोणत्या दोन सरफेस मध्ये कसं आहे त्याच्यावरती ठरतं. बघा, आता हा सॉलिड सरफेस आहे, बरोबर आहे. या सॉलिड सरफेस वरती हा लिक्विड ड्रॉप आहे. ओके, म्हणजे या सॉलिड सरफेस मध्ये आणि लिक्विड ड्रॉप मध्ये जो काही कॉन्टॅक्ट आहे तिथे तुम्हाला काहीतरी सरफेस टेन्शन मिळणार आहे. ओके, ते सरफेस टेन्शन मी डिनोट केलं T1 ने. ओके, सो T1 be the surface tension. T1 be the surface tension between solid and liquid. तुमच्या सॉलिड आणि लिक्विड सरफेस मधलं जे काही सरफेस टेन्शन आहे ते काय आहे? T1. ओके, त्याच्यानंतर T2 हे जे काही सरफेस टेन्शन आहे हे T2 सरफेस टेन्शन आहे तुमच्या एअर आणि सॉलिड मध्ये. बघा, सॉलिड सरफेस आणि एअर सरफेस, बरोबर आहे. Therefore, now T2 be the surface tension between किंवा due to solid and air. ओके, आणि T3 बघा, T3 कुठे दिसतंय? लिक्विड आणि एअर मध्ये. T3 be the surface tension between किंवा due to एअर अँड लिक्विड, बरोबर आहे. एअर आणि लिक्विड मध्ये सरफेस टेन्शन आहे T3. ओके, मग आता हे जे तिघही सरफेस टेन्शन आहे, तिघही फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे, ते एकमेकांना काय करणार आहेत? बॅलन्स करणार आहे. मग आता कसे बॅलन्स करणार? बघा, इकडे आहे तुमचा T2, इकडे आहे तुमचा T1, आणि या T3 ला मी काय करते? रिझॉल्व्ह करते दोन कंपोनंट्स मध्ये. का? कारण हा इन्क्लाइन फोर्स आहे. हा इन्क्लाइन फोर्स काय होतो? रिझॉल्व्ह होतो कंपोनंट्स मध्ये. इथे हा अँगल आहे थिटा, तर तुमचा अलॉंग द थिटा तुमचा कंपोनंट असणार आहे T3 cos थिटा, बरोबर आहे. म्हणजे इकडे जो काही कंपोनंट जातो तुमचा तो काय असणार आहे? T3 cos थिटा, आणि वरती परपेंडिक्युलर जो कंपोनंट असणार आहे तो काय असणार आहे? T3 sin थिटा. ओके, मग आता हे दोघं कंपोनंट एकमेकांना कसे बॅलन्स करणार? बघा, T2 इकडे, बरोबर आहे. Therefore T2 is equals to T3 cos theta आणि T1
एकाच डायरेक्शनला आहे म्हणजे त्यांच्या दोघांची काय होणार, ऍडिशन. आपण साइन कन्व्हेन्शन्स मध्ये शिकलोय कंपोनंट किंवा फोर्सेस कसे ऍड करायचे फर्स्ट चॅप्टर मध्ये. फर्स्ट चॅप्टरचे व्हिडिओज बघितले नसतील तर चॅनलवर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, व्हिडिओ बघा. तिथे आपण कंपोनंट किंवा फोर्सेस कसे बॅलन्स करायचे, त्याचे साइन कन्व्हेन्शन्स कसे कसे, कोऑर्डिनेट्स कसे घ्यायचे हे मी सगळं सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ बघितलेले नसेल तर ते बघा, म्हणजे ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजेल. ओके, तर T2 इज इक्वल्स टू T3 cos θ आणि T1 एकाच डायरेक्शनने, देअरफॉर T1 प्लस T3 cos θ. आता T1 मी इकडे पॉझिटिव्ह आहे, प्लस इकडे येताना मायनस घेऊन येते. T2 मायनस T1 इज इक्वल्स टू T3 cos θ. आणि ह्या इक्वेशन मध्ये मी cos θ ची व्हॅल्यू फाइंड आउट करते. मला काय मिळेल, cos θ इज इक्वल्स टू T2 मायनस T1 अपॉन T3. ओके, मग आता तुम्ही म्हणाल काय चाललंय हे, आपण तर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप शिकत होतो, इथे तर आपण सरफेस टेन्शनचं इक्वेशन डिराईव्ह करतोय. ह्याच इक्वेशन मध्ये कंडिशन्स पुटअप करून आपल्याला काय ठरवायचंय, तुमच्या लिक्विड ड्रॉपचा शेप कसा असेल. ओके, काय कंडिशन आहे बघा, केस 1. आता तुम्हाला cos θ ची व्हॅल्यू मिळाली. ओके, आता ह्या cos θ च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज नुसार तुम्हाला काय करणार आहे, तुमचा लिक्विड ड्रॉप शेप कसा घेणार. ओके, मग मी आता फर्स्ट घेते केस 1. केस 1 काय सांगते, केस 1 मध्ये T2 इज ग्रेटर दॅन T1. T2 T1 पेक्षा कसा असला पाहिजे, ग्रेटर. अँड ऑल्सो T2 मायनस T1 हा लेस असला पाहिजे कोणापेक्षा, T3 पेक्षा. म्हणजे T3 तुमचा डिनॉमिनेटर ऑलवेज ग्रेटर असला पाहिजे. बरोबर आहे, डिनॉमिनेटर ग्रेटर आहे T2 मायनस T1 पेक्षा आणि T2 मोठा आहे. T2 मोठा आहे म्हणजे T2 मायनस T1 कसा आहे, पॉझिटिव्ह. देअरफॉर तुमची cos θ ची व्हॅल्यू कशी मिळेल, cos θ is positive. जरी पॉझिटिव्ह मिळाली तर व्हॅल्यू कशी असणार आहे, लेस दॅन 1. का, कारण तुमचा डिनॉमिनेटर मोठा आहे. डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे ही वरची व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग असेल म्हणजे लेस दॅन 1. मग बघा cos θ चे आपण ग्राफ कसा काढतो, जर मी cos θ प्लॉट केला तर cos θ माझा असा प्लॉट होतो. बरोबर आहे, 0 आणि इथे काय π/2. π/2 म्हणजे 90. म्हणजे तुमचा जो काही थिटा असेल, थिटा लेस दॅन 1. लेस दॅन 1 म्हणजे कुठे असणार आहे, मागे पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे, इथे. मग तो जो आहे थिटा तो कोणाच्या मध्ये असणार आहे, 0 to 90. मग थिटा जर तुमचा लेस दॅन 90 असेल तर देअरफॉर अँगल इज ऍक्यूट. तुमचा अँगल कसा असणार आहे, ऍक्यूट अँगल असणार आहे. आणि जेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऍक्यूट असतो तेव्हा तुमचा सरफेस कोणता शेप घेतो, कॉन्केव्ह शेप घेतो. बरोबर आहे, म्हणजे तुमचा जो काही लिक्विड ड्रॉप आहे तो अशा पद्धतीचा असेल. बरोबर आहे, अशा पद्धतीचा असेल म्हणजे तुमचा सॉलिड सरफेस आणि लिक्विड ड्रॉप यांच्यामधला अँगल कसा असेल, लेस दॅन 90. म्हणजे एक्झॅक्ट सेम असा ऍक्यूट अँगल. बरोबर आहे, म्हणजे हाफ ड्रॉप सारखा तो शेप घेईल. बरोबर, हाफ सर्कल, सेमी सर्कल सारखा. ओके, ही झाली केस 1. आता मी घेते केस 2. केस 2 काय सांगते बघा, केस 2 काय सांगते, तुमचा T2 जो आहे T2 इज लेस दॅन T1. आता T2 काय होईल, लेस होईल. T2 जर लेस असेल तर तुमचा आणि अजून T2 मायनस T1 हा सुद्धा तुमचा काय असणार आहे, लेस असणार आहे T3 पेक्षा. म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर अजूनही मोठाच आहे. पण तुमचा जो काही न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर मध्ये मोठ्या संख्येतून छोटी संख्या जेव्हा आपण रिड्यूस करत होतो व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत होती. पण आता T2 स्मॉल आहे म्हणजे स्मॉल व्हॅल्यू मधून आपण ग्रेटर व्हॅल्यू सबट्रॅक्ट करतोय. म्हणजे तुमचा cos θ काय येणार आहे, cos θ इज निगेटिव्ह. कसा येणार आहे, निगेटिव्ह. आणि लेस दॅन 1च येणार. म्हणजे तुमचा ग्राफ जो आहे हा ग्राफ असा असतो, cos θ निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे खाली. बरोबर आहे, म्हणजे तुमची व्हॅल्यू कुठे येणार, इथे येणार. म्हणजे π/2 to π म्हणजे 90 to 180. मग अँगल जेव्हा 90 पेक्षा मोठा येतो, cos θ जेव्हा 90 पेक्षा मोठा येईल, थिटा जेव्हा 90 पेक्षा मोठा येईल तेव्हा अँगल कसा असतो तुमचा, अँगल इज ऑब्ट्यूज. अँगल कसा असतो, अँगल इज
ऑब्ट्यूज. अँगल कसा येणार? ऑब्ट्यूज येणार. अँगल ऑब्ट्यूज आला म्हणजेच तुमचा ड्रॉप कसा शेप घेणार बघा. केस सेकंड काय सांगते? केस सेकंड सांगते की तुमचा T2 जो असेल तो लेस दॅन असेल T1 पेक्षा आणि T2 मायनस T1 हा लेस दॅन असेल T3 पेक्षा. म्हणजेच काय होईल? कॉस थिटा इज निगेटिव्ह. कसा येणार आहे कॉस थिटा? निगेटिव्ह. कारण T2 जर लेस झाला तर छोट्या व्हॅल्यू मधून मोठी व्हॅल्यू मायनस केल्यावर कॉस थिटा कसा येणार आहे? निगेटिव्ह येणार. मग कॉस थिटा जर निगेटिव्ह आला तर कॉस थिटाचा जर आपण प्लॉट ड्रॉ केला तर कॉस थिटाचा प्लॉट असा येतो. निगेटिव्ह व्हॅल्यू बॉटमला येते. बरोबर आहे. ही व्हॅल्यू म्हणजे ती कोणाकोणामध्ये येते? π/2 to पाय. म्हणजेच काय? 90 to 180. थिटा जर 90 पेक्षा मोठा आला तर तुमचा अँगल कसा असणार आहे? अँगल इज ऑब्ट्यूज. अँगल कसा आला? ऑब्ट्यूज आला. अँगल ऑब्ट्यूज आला म्हणजे तुमचा ड्रॉपचा शेप कसा होईल? ड्रॉपचा शेप हा जर तुमचा सॉलिड सरफेस असेल आणि इथे लिक्विड सरफेस असेल तर ऑब्ट्यूज अँगल म्हणजे ड्रॉपचा शेप असा असेल. म्हणजे तुमचा हा जो काही अँगल आहे हा होईल ऑब्ट्यूज. आला का? अँगल कसा होईल? ऑब्ट्यूज ग्रेटर दॅन 90. म्हणजे तुमचा जो काही लिक्विड आहे तुमचं लिक्विड पूर्ण सर्क्युलर ड्रॉप स्पेरिकल ड्रॉप फॉर्म करेल सरफेस वरती असून सुद्धा. म्हणजे तुम्ही जेव्हा झाडाच्या पानावर सकाळी सकाळी जो ड्यू ड्रॉप बघतात दवबिंदू झाडाच्या पानावरचा तर त्याचा जो शेप असतो तो टोटल स्पेरिकल असतो. बरोबर आहे. तो जो टोटल स्पेरिकल शेप आहे तसा शेप तुमचा सॉलिड सरफेस वरती काय घेणार आहे? तो लिक्विड ड्रॉप घेणार आहे. म्हणजे का? कारण तिथला अँगल कसा आला? ऑब्ट्यूज आला. नेक्स्ट केस 3 काय सांगते? केस 3 असं सांगते की तुमचा T2 इक्वल्स टू काय असेल? T1 असेल. जर T2 इक्वल्स टू T1 आला तर T2 मायनस T1 काय झाला? 0 झाला. मग तो जर 0 झाला तर तुमचा अँगल काय येणार? अँगल इज किंवा कॉस थिटा इज काय होईल? 0. कॉस थिटा काय झाला? 0. कॉस थिटा 0 झाला. कॉस ची व्हॅल्यू 0 केव्हा येते? 90 ला. Therefore अँगल इज 90 डिग्री. पण असं पॉसिबल आहे का? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असू शकतो का? नाही. म्हणून दिस इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाही. मग आपण नेक्स्ट केस बघूया. केस 4 काय सांगते? केस 4 काय सांगते की तुमचा T2 मायनस T1 जो आहे तो आणि T3 दोघं काय होणार? इक्वल होणार. म्हणजेच काय? T2 मायनस T1 इज इक्वल्स टू T3. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्वल झाले. तर कॉस थिटा काय येईल? 1. कॉस ची व्हॅल्यू 1 केव्हा येते? व्हेन कॉस थिटा इज 1. ही कंडिशन केव्हा येते? जेव्हा अँगल इज 0 असतो तेव्हा. देअरफॉर अँगल इज 0. अँगल 0 असतो म्हणजे तुमचा जो काही लिक्विड ड्रॉप आहे तो सॉलिड सरफेस वरती, हा जर सॉलिड सरफेस असेल तर तो सॉलिड सरफेसला 0 अँगल म्हणजे तुमचा जो काही लिक्विड ड्रॉप आहे तो काय करेल? प्लेन स्प्रेड होईल लिक्विड सॉलिड सरफेस वरती. म्हणजे जर आपण पाणी जास्त प्रमाणात ओतलं तर तिथलं जे काही सरफेस टेन्शन आहे किंवा जो काही कॉस थिटा आहे दोघांमधला तो काय होऊन जातो? 0 होऊन जातो. आणि 0 झाल्यानंतर ती व्हॅल्यू जर 1 आली, कॉसची व्हॅल्यू 1 म्हणजे तुमचा जो काही अँगल असेल तो 0 असेल. अँगल 0 असेल म्हणजे तुमचा जो काही लिक्विड आहे तो लिक्विड ड्रॉप फॉर्म करेल का? नाही. त्याचा शेप कसा होऊन जाईल? प्लेन शेप होऊन जाईल. ओके. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तिघं फोर्स डिफाईन करायचे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, त्याच्यामधून तुम्हाला अँगल डिराईव्ह करायचे कॉस थिटा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स पुटअप करून तुम्हाला वेगवेगळे अँगल्स मिळणार. जेव्हा कॉस थिटा पॉझिटिव्ह आला
तेव्हा तुमचा अँगल काय झाला, अॅक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल असेल तर तुमचा जो काही लिक्विड ड्रॉप आहे तो सेमी सर्क्युलर ड्रॉप तुम्हाला मिळेल, हाफ सर्कल. ओके, म्हणजे अँगल असेल तुमचा अॅक्यूट. जर तुमचा कॉस थिटा निगेटिव्ह आला तर अँगल असेल ऑब्ट्यूज, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, स्पेरिकल ड्रॉप मिळेल. सॉलिड सरफेस वरती टोटल स्पेरिकल ड्रॉप म्हणजे तुमचा अँगल कसा असेल, ऑब्ट्यूज असेल. आणि जर तुमचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम झाले, म्हणजे T2 मायनस T1 आणि T3 इक्वल आले, कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 आलं, तर तुमचा अँगल होतो 0. आणि व्हेन अँगल इज 0, लिक्विड ड्रॉप इज स्प्रेड ऑन द सॉलिड सरफेस, म्हणजे तो काय होऊन जाईल, स्प्रेड होऊन जाईल. इट डज नॉट फॉर्म स्पेरिकल शेप. तो स्पेरिकल शेप फॉर्म करू शकणार नाही. का? कारण दोघांमधला अँगल काय झाला, 0 झाला. समजलं? आलं लक्षात? फक्त कंडिशन्स तुम्हाला डिफाईन करायच्या आहे. ओके, आता जाऊया नेक्स्ट टॉपिक कडे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला, आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलं, बरोबर आहे, सरफेस टेन्शन बघितलं. आता तुमच्या जे काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्यावरती इफेक्ट करणारे काही फॅक्टर्स आहेत. सरफेस टेन्शन वरती इफेक्ट करणारे काही फॅक्टर्स आहेत. तर आपण आता ते फॅक्टर्स बघणार आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन वरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, म्हणजे सरफेस टेन्शनला इन्क्रीज किंवा डिक्रीज कुठले कुठले फॅक्टर्स करतात हे आता आपण बघणार आहे. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे आपला फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनला अफेक्ट करणारे फॅक्टर्स. पहिला फॅक्टर कोण अफेक्ट करू शकतो सरफेस टेन्शनला, नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड. सॉलिड आणि लिक्विडचं जे काही नेचर असेल ते तुमच्या सरफेस टेन्शनला अफेक्ट करू शकेल. नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड. आता नेचर म्हणजे काय, तुमचा सॉलिड सरफेस कसा आहे, प्लेन आहे, रफ आहे, स्पेरिकल आहे, सिलेंड्रिकल आहे, याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये डेन्सिटी कमी जास्त लिक्विडची असू शकते, बरोबर आहे. डेन्स लिक्विड आहे, हाय डेन्सिटी लिक्विड आहे, लो डेन्सिटी लिक्विड आहे, न्यूट्रल आहे. कुठल्या प्रकारचं लिक्विड आहे, कुठल्या प्रकारचं सॉलिड सरफेस आहे याच्यावरती तुमचं सरफेस टेन्शन डिपेंड करतं. नेक्स्ट आहे तुमचं, नेक्स्ट फॅक्टर आहे इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज, तुमचं लिक्विड जे आहे ते प्युअर आहे की विथ इम्प्युरिटीज आहे. प्युअर लिक्विडचं सरफेस टेन्शन वेगळं असणार, इम्प्युरिटीज असलेल्या लिक्विडचं सरफेस टेन्शन काय असणार, वेगळं असणार. जर तुमचं प्युअर वॉटर असेल तर त्याचं सरफेस टेन्शन वेगळं असेल. सॉल्टी वॉटर असेल म्हणजे तुम्ही मीठ ऍड केलं त्या पाण्यामध्ये तर ते सरफेस टेन्शन वेगळं असणार. जर तुमचं शुगर सोल्युशन असेल, साखर डिझॉल्व्ह केलेलं पाणी असेल तर त्याचं सरफेस टेन्शन वेगळं असणार. तुम्ही डिटर्जंट डिझॉल्व्ह करता, त्या डिटर्जंट डिझॉल्व्ह केलेल्या पाण्याचं सरफेस टेन्शन वेगळं असणार. म्हणजे तुम्ही लिक्विड प्युअर घेताय की इम्प्युरिटीज असलेलं घेताय याच्यावरती सुद्धा सरफेस टेन्शनची व्हॅल्यू डिपेंड असते. आणि नेक्स्ट फॅक्टर इज टेम्परेचर. नेक्स्ट फॅक्टर इज टेम्परेचर. तुमच्या लिक्विडचं, फ्लुइडचं टेम्परेचर कसं आहे त्याच्यावरती सुद्धा सरफेस टेन्शन डिपेंड असतं. टेम्परेचर कमी जास्त झालं की सरफेस टेन्शन सुद्धा कमी जास्त होतं. आता नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड. सॉलिड सरफेस कसा आहे त्याच्यावरती डिपेंड करतं सरफेस टेन्शन किती आहे. लिक्विड जे आहे, फ्लुइड जे आहे त्याची डेन्सिटी कमी किंवा जास्त असेल त्याच्यानुसार सरफेस टेन्शन कमी किंवा जास्त होतं. आता नेक्स्ट जे आहे इम्प्युरिटीज. द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज अँड सरफेस टेन्शन. काय इफेक्ट होतो इम्प्युरिटीजचा बघा. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन. काय इफेक्ट होतो बघा. दोन टाईपच्या इम्प्युरिटीज असतात. एक टोटली सोल्युबल इम्प्युरिटीज असते किंवा एक पार्शली सोल्युबल इम्प्युरिटी असते. म्हणजे जर मीठ घेतलं तर ते पाण्यामध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतं. शुगर घेतली तर ती सुद्धा पाण्यामध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह होते. पण जर मी डिटर्जंट घेतलं किंवा अदर दॅन डिटर्जंट किंवा अदर दॅन सॉल्ट और शुगर, मी एखादं लिक्विड घेतलं, समजा मडी वॉटर घेतलं तर त्याच्यामध्ये जे काही माती असते, जे काही सॉइल असते ती त्याच्यामध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह होते का? नाही, डिझॉल्व्हच होत नाही.
बरोबर आहे. थोड्याफार प्रमाणात जे काही पार्टिकल्स त्याचे डिझॉल्व्ह होतात, मग ते जे काय झालं ते झालं पार्शली डिझॉल्व्ह किंवा पार्शली सोल्युबल इम्प्युरिटीज. म्हणजे ह्या दोघा इम्प्युरिटीजचा सुद्धा सरफेस टेन्शनवर काय होतं, इफेक्ट होतो. तर पहिलं जे लिक्विड असतं ते काय असतं, कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीज. कम्प्लिटली सोल्युबल जर इम्प्युरिटी असेल तर तुमचं सरफेस टेन्शन कसं असतं, जास्त असतं, इन्क्रीज होतं. In this case surface tension increases. सरफेस टेन्शन काय होतं, इन्क्रीज होतं. आणि जर पार्शियली सोल्युबल जर इम्प्युरिटी असेल तर तुमचं सरफेस टेन्शन जे असतं, इन दिस केस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. ओके. कम्प्लिटली सोल्युबल जर तुमचं लिक्विड असेल, म्हणजे समजा सॉल्ट सोल्युशन असेल, तर सॉल्ट सोल्युशन मध्ये तुमचे जे काही सरफेस टेन्शन इन्क्रीज झालेलं असतं, म्हणजे सॉल्टी सोल्युशन मध्ये तुमची एखादी गोष्ट असेल, वस्तू असेल, ती काय होईल, फ्लोट होईल. का, कारण त्या सॉल्ट सोल्युशनचं सरफेस टेन्शन हे असतं हाय. म्हणून रेग्युलर वॉटरपेक्षा किंवा रेग्युलर रिव्हर किंवा पॉन्डच्या वॉटरपेक्षा जर तुम्ही सी वॉटर मध्ये जर अज्युम करत असाल, तर सी वॉटर मध्ये आपली बॉडी इझिली फ्लोट होते ऍज कम्पेअर टू रेग्युलर वॉटर. म्हणजे जेव्हा तुम्ही नदी किंवा तलावात जेवढे तुमचे चान्सेस असतात फ्लोट होण्याचे, त्याच्यापेक्षा सी वॉटर मध्ये फ्लोट होण्याचे चान्सेस कसे असतात, जास्त असतात. किंवा सी वॉटर मध्ये बऱ्याचशा ज्या कमी वजनाच्या, कमी वेटच्या, कमी मासच्या वस्तू असतात, इझिली फ्लोट होतात. का, कारण सी वॉटर हे सॉल्टी असतं. सॉल्टी असल्यामुळे त्याचं जे काही सरफेस टेन्शन आहे हे रेग्युलर नदी किंवा तलावातल्या पाण्यापेक्षा कसं असतं, जास्त असतं. आणि ते सरफेस टेन्शन जास्त असल्यामुळे मोस्ट ऑफ द थिंग्स, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती काय होतात, फ्लोट होतात. ओके. त्याच्यानंतर जर तुमचं पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटी असेल, पार्शियली सोल्युबल म्हणजे तुमच्या लिक्विड मध्ये, तुमच्या वॉटर मध्ये ते सोल्युबल होत नाही किंवा कम्प्लिटली सोल्युबल होत नाही, तर तिथे सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे जे काही तुमचे ऑब्जेक्ट आहे ते त्याच्यावरती फ्लोट होऊ शकत नाही. म्हणजेच जेव्हा तुम्ही डिटर्जंट डिझॉल्व्ह करतात वॉटरमध्ये, बघा डिटर्जंट पावडर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो, ती कम्प्लिटली सोल्युबल असते का, नाही. इट इज पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटी. आणि ती काय करते, वॉटरचं सरफेस टेन्शन काय करते, कमी करते. आणि अशा डिटर्जंट वॉटरमध्ये जर आपण आपले स्टेन असलेले कपडे, डर्ट असलेले कपडे आपण भिजवले, तर कपड्यांवरचा जो डर्ट आहे तो काय होऊन जातो, त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातो. का, कारण त्याचं सरफेस टेन्शन कसं झालेलं असतं, लो झालेलं असतं, कमी झालेलं असतं. म्हणून आपण डिटर्जंट किंवा वॉशिंग सोडा वापरतो, कशासाठी, कपड्यांचे स्टेन घालवण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी. ओके. वॉशिंग सोडा किंवा डिटर्जंट हे तुमच्या लिक्विडचं सरफेस टेन्शन काय करतात, कमी करतात, जेणेकरून जो काही कपड्यांवरचा स्टेन असेल, डर्ट असेल, तो सगळा त्या डिटर्जंट वॉटर मध्ये काय होतो, सोल्युबल होऊन जातो, सरफेस टेन्शन लो असल्यामुळे. ओके. त्याच्यानंतर आपण बघतो की पावसाळ्यामध्ये जे आपण डबके साचलेले असतात त्याच्यामध्ये केरोसिन टाकतो, बरोबर आहे. केरोसिन असेल, पेट्रोल असेल, तर का टाकतो आपण ते केरोसिन किंवा पेट्रोल? केरोसिन किंवा पेट्रोल हे दोघंही गोष्टी, हे दोघंही फ्युअल त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ते पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटीज आहे. ह्या पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटीज काय करतात, त्या लिक्विड सरफेसचं सरफेस टेन्शन काय करतात, कमी करतात, लोअर करतात. आणि सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे जे काही त्या लिक्विड सरफेस वरती मॉस्किटोचे लार्वाज फ्लोट होतात, ते लार्वा ते काय होऊन जातात, फ्लोट होत नाही, ते त्या पाण्यामध्ये बुडतात आणि मग ते नष्ट होतात, नाहीसे होतात, मरून जातात. म्हणून आपल्या आजूबाजूच्या परिसरातले मच्छर कमी करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्या आजूबाजूला साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये केरोसिन, पेट्रोल टाकावं लागतं. ओके. हा झाला इम्प्युरिटीजचा इफेक्ट, की इम्प्युरिटीज पार्शियली सोल्युबल असतील किंवा कम्प्लिटली सोल्युबल असतील तर सरफेस टेन्शन वाढेल किंवा कमी होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर
ऑन सरफेस टेन्शन. टेम्परेचरचा इफेक्ट कसा होतो तर बघा, टेम्परेचरचा इफेक्ट असा होतो ऍज वी इन्क्रीज द टेम्परेचर, आपण जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज करत जाऊ, ऍज वी इन्क्रीज द टेम्परेचर सरफेस टेन्शन विल डिक्रीजेस. सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसं जसं आपण लिक्विडचं टेम्परेचर वाढवतो तसं तसं सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. म्हणून सुद्धा आपण कपडे गरम पाण्यामध्ये भिजवतो. काय करतो आपण, कपडे गरम पाण्यामध्ये भिजवतो. म्हणजे जेव्हा आपण लिक्विडचं टेम्परेचर वाढवतो तेव्हा सरफेस टेन्शन लो होतं. सरफेस टेन्शन लो झाल्यामुळे कपड्यांमधला डर्ट असेल, स्टेन असेल, पाण्यामध्ये काय होऊन जातो, डिझॉल्व्ह होऊन जातो आणि आपले कपडे स्वच्छ होतात. आलं लक्षात? ओके. सो ऍज वी इन्क्रीज द टेम्परेचर सरफेस टेन्शन विल डिक्रीजेस. जसं जसं आपण लिक्विडचं सरफेस टेन्शन वाढवतो तसं तसं त्याचं सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. मग आता इथे एक कंडिशन येते, क्रिटिकल टेम्परेचर. काय कंडिशन येते, क्रिटिकल टेम्परेचर. आता व्हॉट इज क्रिटिकल टेम्परेचर? बघा, टेम्परेचरचा इफेक्ट काय झाला सरफेस टेन्शनवर, जसं जसं आपण टेम्परेचर वाढवतोय तसं तसं सरफेस टेन्शन काय होतंय, कमी होतंय. मी टेम्परेचर वाढवत चाललंय, सरफेस टेन्शन कमी होतंय, कमी होतंय, कमी होतंय, कमी होतंय. एका पॉइंटला ते सरफेस टेन्शन काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. आणि जेव्हा सरफेस टेन्शन झिरो झालं तेव्हा जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला काय म्हणतात, क्रिटिकल टेम्परेचर. द टेम्परेचर ऍट विच सरफेस टेन्शन बिकम झिरो, दॅट टेम्परेचर इज नोन ऍज क्रिटिकल टेम्परेचर. अशा टेम्परेचरला आपण काय म्हणतो, क्रिटिकल टेम्परेचर. काय, द टेम्परेचर ऍट विच surface tension becomes zero is known as, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, क्रिटिकल टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतात, क्रिटिकल टेम्परेचर. असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला तुमचं सरफेस टेन्शन काय होऊन जातं, झिरो होऊन जातं. आलं लक्षात? ओके, समजला आजचा टॉपिक. काय बघितलं आज आपण, की तुमचा लिक्विड ड्रॉप किंवा कुठलंही लिक्विड सॉलिड सरफेस वरती कसा शेप घेईल. तर आपण कंडिशन्स बघितल्या की जसं जसं सरफेस टेन्शनच्या व्हॅल्यूज व्हॅरी होत जातात तसं तसा लिक्विड शेप बदलत जातो. अँगल ऍक्यूट असेल, ऑब्ट्यूज असेल किंवा झिरो असेल. ओके, त्यानंतर आपण बघितलं सरफेस टेन्शन वरती कुठल्या कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस टेन्शन. मग त्याच्यामध्ये नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड असेल, इम्प्युरिटीज असेल किंवा टेम्परेचर. आणि मग त्याच्यानंतर इम्प्युरिटीज सरफेस टेन्शन वरती कसं इफेक्ट करतात आणि टेम्परेचर सरफेस टेन्शन वरती कसं अफेक्ट करतात. ओके, व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासाला मदत होईल. नोट्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लिंक वरती तुम्हाला पूर्ण चॅप्टरच्या नोट्स अवेलेबल आहे. सो अभ्यास करा, तुम्ही करा, इतरांनाही मदत करा. धन्यवाद.